महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं नासवला सडवला गेलाय आणि ती जी आत्ताची स्थिती आहे, हे तर कल्पनेच्या पलीकडचं आहे, की अरे असा महाराष्ट्र. म्हणजे आपण उत्तर प्रदेश, बिहारला आपण हसायचो, नावं ठेवायचो. आपली त्यांच्यापेक्षा जास्त वाईट स्थिती आहे आज. खरं आहे. करप्शनच्या बद्दल आपण त्यांना बोलायचो. आज काय करप्शन आहे आपल्याकडं? म्हणजे 6,000 कोटीच्या प्रोजेक्टची जर कॉस्ट 9,000 कोटी दाखवून 3,000 कोटी एकेका प्रोजेक्टमधनं जर खाल्ले जात असतील. आणि परत तोच मुद्दा, की ह्या पैशाचं शेवटी करणार काय? बरं, एवढे पैसे खाऊन प्रत्येक मताला तुम्ही पैसे देऊन जेव्हा निवडून येता, म्हणजे आपल्याकडे गावांची काय अवस्था आहे? काय रस्त्यांची स्थिती आहे? काय आरोग्याची व्यवस्था आहे? काय शाळांची स्थिती आहे? आणि सगळेजण असे मग म्हणजे प्रचंड पैसे करायचे आणि फक्त पैसे टाकायचे आणि बाकी सगळ्यांनी लुबरेपणानं लाचार होऊन पैसे घेऊन गप्प बसायचं. या पद्धतीचा जो म्हणजे ज्याला राजमान्यता मिळाली आहे एक प्रकारे महाराष्ट्रात, त्यानं महाराष्ट्राचं इतकं अपरिमित नुकसान झालंय. म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र राज्य झालं, त्यांचं सांगलीला भाषण झालं होतं आणि महाराष्ट्र त्यावेळेला इतकं म्हणजे स्वप्न हे होतं, की महाराष्ट्र पुढारलेला होताच. सगळ्या क्षेत्रांनी, सगळ्या अंगांनी महाराष्ट्र पुढारलेला होता. आणि त्यावेळेला स्वप्न यशवंतरावांचं हे होतं, की आपण जिथं आहोत तिथून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण वरच्या पायरीवर जावं. आणि त्यांनी त्या पद्धतीची रचना, व्यवस्था करायचा प्रयत्न केला. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या अंगांनी सगळ्या महाराष्ट्राचं आणखीन तो काय म्हणू आपण आणखीन चांगला व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या गोष्टी आणल्या. त्या भाषणामध्ये सांगलीच्या ते असं म्हणाले होते, की मला काही वेळेला असं वाटतं, की इतका हा सुंदर महाराष्ट्र याला दृष्ट लागणार नाही ना. आता दिसतंय असं, की त्याला दृष्ट लागली का आपण होऊन जाऊन गटारीत तोंड घालून स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं असा प्रश्न वाटावा अशी स्थिती आहे आज. खरं. आणि ह्यातनं म्हणजे ह्याचा अंत कधी होईल, हे कधी सुधारेल की नाही, तर शेवटी असं आहे, की शेवटी म्हणजे काहीही झालं तरी कधीतरी तर ते संपेल. कधीतरी म्हणजे गळू जे असतं ना, ते सडलेलं गळू, मग ते त्यातनं पू येत राहतो, मग तो कधीतरी ते गळू फुटतं आणि सगळी घाण निघून जाते, मोठी जखम देऊन जाते. तर महाराष्ट्राचा हा जो गळू आहे आत्ता झालेला, ह्या सगळा त्याचं सडलेपण, त्यातली पू, घाण सगळं कधीतरी जाईल, पण ते महाराष्ट्राला मोठी जखम देऊन जाईल. ती जखम कधीतरी भरूनही येईल. सगळं चांगलंही होईल. हे आत्ताचं नाचलेपणाचं वातावरण संपूनही जाईल. सगळं निवळेल. पुन्हा स्वच्छ छान होईल. पण कधी, त्यासाठी किती वर्ष आणि किती पिढ्या जातील ते माहिती नाही. पण सर, ह्याला कधी कधी असं पण वाटतं, की जो मध्यमवर्गीय आहे, जो मध्यमवर्गीय माणूस आहे किंवा थोडा अजून उच्च मध्यमवर्गीय आहे, त्याला खरंच काय पडलेली आहे का? असं बिलकुल नाही पडलेली आहे. बिलकुल नाही पडलेली. आणि सगळ्यात म्हणजे समाजाचं सगळ्यात जास्त नुकसान जेव्हा मध्यमवर्ग निष्क्रिय होतो तेव्हा होतं. आपण जगाच्या इतिहासामध्ये कोणताही देश आणि कोणत्याही चळवळी आपण काढून जर बघितल्या, तर त्या चळवळी मध्यम वर्गात जन्मलेल्यांच्यातनं निर्माण झाल्या आहेत आणि त्या वाढलेल्या आहेत. आपण महाराष्ट्राचं, देशाचं उदाहरण घेऊ. सगळ्या आज चळवळींची काय स्थिती आहे? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, की जो मध्यम वर्ग ज्याचा विवेकावर विश्वास होता, ज्याचा जागा होता, ज्याला काहीतरी समाजाचं भलं व्हावं, जो मध्यम वर्गात आलेला होता तो गरीब वर्गातनंच मध्यम वर्गात आलेला होता. आज असं झालंय, की मोठ्या प्रमाणामध्ये पोस्ट ग्लोबलायझेशन, मोठ्या प्रमाणामध्ये मध्यम वर्ग निर्माण झाला, मोठ्या प्रमाणात वाढला, पसरला, पण त्यांचा हा जो विवेक होता तो नाही राहिला जागेवर. आणि त्यामुळं चळवळींच्या बद्दल मध्यम वर्गामध्ये कुठेही आपण गेलो, चळवळींबद्दल काय भावना असते त्यांची? अत्यंत तुच्छतेची भावना असते. काय चाललंय? मध्यम वर्गांना म्हणजे चळवळी सगळ्या त्याचं नेतृत्व मध्यम वर्गानं दिलं, त्या वाढायला मध्यम वर्गानं सहाय्य केलं. आज असं आहे, की त्या चळवळींकडे अत्यंत तुच्छतेनं बघितलं जातं, त्यांना सपोर्ट करायला तयार होत नाहीत. आणि
म्हणजे शेवटी असं आहे की शेवटी सगळी धुरा जी आहे ती जे खूप श्रीमंत आहेत त्यांना काही पडलेलं पडलेलं नाहीये. नाहीये. त्यांना फक्त पैसा हा त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. त्यामुळे ते Perfect आहे. पैशाच्या मागे लागतात आणि ते लागत आलेले आहेत. लागत म्हणजे आलेले. शेकडो पिढ्याचं हेच चित्र आहे. त्यांना काही पडलेलं नाहीये. जे गरीब आहेत त्यांना 2 वेळच्या खाण्याचीच भ्रांत आहे. खरंय. त्यांना काय म्हणजे ते कितीही त्यांना वाटलं आतून तरी ते ना उद्रेक, बंड काही करू शकत काहीच नाहीत करू ते, शकत कारण ते नाही. परिस्थितीनेच त्यांना अशा अवस्थेत ठेवलेलं आहे. खरंय. त्यातल्या त्यात ज्याला स्कोप आहे तो मध्यम वर्ग आहे. पण जर मध्यम वर्ग झोपून गेला तर मग समाजाचं जे तारू आहे, ज्यांच्या हातात ॲक्च्युअली खऱ्या अर्थानं आहे, तो वर्ग झोपल्यानंतर ते कुठेतरी जाणार आणि हेलकावणार, कुठेतरी जाऊन फुटणार, हे अपेक्षित आहे. खरंय. सर तुमचा स्वतःचा असा एक कारण तुम्ही आज एवढं चॅनल बऱ्यापैकी एवढी वर्ष चालवत आहात आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तुमच्या टीम बरोबर काम करताय. तुमचा म्हणून स्वतःचा एक अभ्यास करत असाल, की जो म्हणजे पुस्तक असेल, वाचन असेल, माणसांना भेटणं असेल, त्या बैठका असतील, ज्या आता हळू-हळू कमी झाल्यात. तर तुम्ही असं सर काय तुमच्या निवांत वेळेमध्ये करता, जेणेकरून एक स्वतःला पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करता? कारण की एकंदरीत तुम्ही ज्या पद्धतीने काही लोकांना याची कल्पनाच नाहीये सर. तुम्ही आज फ्रंटला तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला राजकीय घडामोडी काय घडतायत, राजकीय नेते काय लेवलला जाऊन कामं करतायत खालच्या दराला आणि एकंदरीत परिस्थिती समाजाची खाली-खाली कशी चालली आहे. एवढं सगळं आजूबाजूला चालत असताना खूप म्हणजे मानलं आणि किंवा नाही मानलं तरी तुम्हाला एक प्रेशर येतच सर. तर अशा वेळी स्वतःचा अभ्यास किंवा स्वतःचा एक विचार किंवा ह्याला काही बदलण्यासाठी काही गोष्टी किंवा काही कशा पद्धतीने तुम्ही करता? नाही, होतं असं की म्हणजे वाचणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही ना म्हणजे त्याच्यातून तुम्ही वेगळ्या दुनियेमध्ये म्हणजे हे जे सगळं तुमचा भोवताल आहे त्यातून काही क्षणासाठी का होईना तुम्हाला जर बाहेर जाण्याची संधी त्याच्यातून मिळते. मलाच जाणवलेला आता एक आणि तुम्हाला खरं तर खूप उशिरा जाणवलं. पण म्हणजे जेव्हा आपण गाडीतून प्रवास करत असतो आणि जर समजा आपण स्वतःच ड्राईव्ह करत असू, तर तो जो सध्याचा जो सगळा मगाशी आपण बोललो तसं तो जो इम्पेशंट आणि असा तो सगळा कुठलंही रेडिओचं स्टेशन लावा एफएमचं, तुम्हाला मनाला शांतताच नाही मिळत. क्या बात है. म्हणजे असं आहे की आपल्या मनाला शांत करणारं बरं सुदैवानं आपल्याकडं म्हणजे माझा अनुभव म्हणून मी सांगतो की जर मी रविशंकरांची सतार ऐकत घरी गेलो किंवा अमजद अली खान साहेबांचं सरोद ऐकत मी घरी गेलो तर तुलनेनं माझं मन शांत असतं. त्याला जरा खाली बसवायला त्यानं खूप मदत होते. आणि मला म्हणजे पूर्वी मी फक्त व्होकल ऐकायचो. मला आता इन्स्ट्रुमेंटलची ताकद जी आहे ती गेल्या काही काळामध्ये जास्त कळायला लागली म्हणूया किंवा भावायला लागली. आवाज नको. आवाजांपेक्षा आणि बाकी असं आहे की वाचणं आणि मग असं आहे की मला म्हणजे काही वेळेला तर खरंच नवल वाटतं की इतकं पॉझिटिव्ह काहीतरी कुठंतरी होत असतं. खूप प्रेरणादायी, खूप इंटरेस्टिंग, खूप गोष्टी घडत असतात. त्या वाचून सुद्धा तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होऊन जातात. काही वेळेला म्हणजे असं आहे की आपण आपल्या हातामध्ये मोबाईल आहे तर त्याच्यामध्ये सगळं काही वाईटच असतं असं नाही. काही वेळेला फार इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला मिळतात. काही वेळेला आमचेच रिपोर्टर इतकं छान काहीतरी करतात काम की ते बघून सुद्धा आपोआप खूप फ्रेश वाटतं. आता उदाहरणार्थ मला कालच आमच्या मंदार गोंजारीनं मला तर त्याचं इतकं नवल वाटलं. मंदार गोंजारी आमचा गेला होता. तो ट्रेकिंग करतो. ओके. आणि तो तिकडं हरिश्चंद्रगडाच्या त्या भागामध्ये तर जुन्नर आणि अकोलेच्या त्या 2 तालुक्यांच्या मध्ये त्याला ट्रेकिंग करताना असं डोंगरामध्ये अशा काही मानवी खुणा म्हणजे कपडे वगैरे दिसले. ओके. म्हणून तो तिथं गेला. मंगल कार्यालयाच्या साईजच्या गुहा सापडल्या. हो. जिथं लोक राहतायत असं नाही,
आतमध्ये 150 गुरं पण आहेत त्यांच्याबरोबर. बरोबर. आणि म्हणजे आता असं आहे की मला ते सगळे व्हिडिओ आणि त्या लोकांचं बोलणं ते म्हणजे ते बघितल्यावर म्हणजे इतकं काहीतरी वेगळं, काहीतरी इंटरेस्टिंग. तर अशा काहीतरी वेगळ्या गोष्टी जेव्हा बरं त्याच्यामध्ये इतकी साधी आपण ज्या गोष्टी बोलतोय ना, की सगळं म्हणजे सगळ्यांना सगळं हवं असताना त्या त्यांनी तर लाईटची पण अपेक्षा नाही ठेवलेली. क्या बात है. आणि ते त्यांचं आयुष्य उत्तम दुधाचा व्यवसाय करतायत. डोंगरावरून खाली येऊन दूध घालून वगैरे सगळं त्यांचं चालू आहे. बेसिक गरजा स्वतःच्या अगदी मिनिमम करून लोकं जगतायत, राहतायत. खूप इंटरेस्टिंग. इतकं काही म्हणजे असं मनाला उभारी देणारं वाचायला, ऐकायला, अ, अ, खास करून वाचायला जेव्हा मिळतं, तेव्हा ते आपोआप चार्ज व्हायला त्यांना मदत होते.